स्वागत आहे मित्रांनो सर्वांच्या आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. अंडा करी रेसिपी दाखवणार आहे मित्रांनो. आम्ही बनवणार आहे आज अंडा करी, कारण की आज अंडा करी खायचं मन झालं होतं सगळ्यांचं. त्याच्यामुळं म्हटलं चला आज अंडा करी बनवू. म्हटलं दुकानात गेलो, अंडे घेऊन आलो. बराच उशीर झालेला आहे मित्रांनो. तेव्हा म्हटलं मग आता मस्तपैकी अशी अंडा करी बनवू आणि चांगलं मस्त गरम गरम जेवण करू म्हणलं. सर्वांना जया दिवस आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो आज मस्तपैकी अंडा करी रेसिपी आमच्या घरातल्या पद्धतीमध्ये, आमची गावातली पद्धत. चला मग बघू आपण. आता बाहेर आलो आहे, मग असं बनवायला आम्ही चुलीवर बनवणार आहे. त्याच्यासाठी बाहेर आलो आहे. काय काय लागतं मटेरियल तुम्हाला दाखवतो मित्रांनो. काय काय घेतलं आपण, मसाले वगैरे, किती अंडे घेतले, चला बघू. मग बघा आपण काय काय घेतलेलं आहे. गरम मसाला घेतला, कोथिंबीर घेतलेली, हळद पावडर आहे आणि मीठ आहे, आणि इकडं दळून घेतलेलं आहे. हे भाजी कांदा आहे, खोबरं आहे, दोनच वस्तू आहे त्याच्यामध्ये, आणि कोथिंबीर एक आहे. आणि इकडं आपले अंडे मित्रांनो, कट असे मारून घेतलेले आहे. त्याला आपण दोन दोन कट मारून घेतलेत. आता बनवू दाखवतो. हे बघा मसाला कसा दळून घेतलाय मिक्सरमधून. आपण थोड्या वेळ कढई खाली घेतलेली मसाले ते टाकायला, कारण की जास्त गरम असल्यामुळं ना जाळ होतो कधी कधी, त्याच्यामुळं मग खालीच घेतली. एकदा टाकून घेऊ आपण, मग डबल चुलीवर ठेवून देऊ मस्तपैकी. हे बघा दिले, आता चुलीवर ठेवून दिली मस्त. हळद टाकून घेऊ आता त्याच्यात. तुम्हाला लागेल तेवढं मटेरियल त्याच्यात टाकू शकता. आपण थोडं टाकणार आहे, 4 माणसं इतकं बनवायचं आहे आपल्याला. मीठ वगैरे टाकते मग एकदा चांगलं त्याला फिरून घेऊ. जाळ कमी जास्त करायचं. चुलीवरची भाजी भारीच होत असते गॅसपेक्षा. सगळे घरी असले का मग चुलीवर बनवत असतो आम्ही. तसं मग एक मेंटेन असल्यानं बनवायचं चुलीवर. चुलीवरचे वेगळंच लागत किती केलं तर. गॅसवरची भाजी आणि चुलीवरची भाजी याच्यात फरक असतो. चव असते वेगळी ज्याच्यामध्ये. तसं गॅसवरचे एवढं काही खास नाही लागत. आता ना आपण आहे ना त्याच्यामध्ये ना अंडे ॲड करून घेऊ. आणि अंडे टाकू राहिली मम्मी. टाक. सगळे टाकून घेतलेत अंडे. हात मारते मम्मी. त्यानं चांगलं अंडे आणलं ना मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झाले पाहिजे. तुम्हाला लागेल तेवढी भाजी बनवू शकता मित्रांनो. आम्ही 4च जण आहेत, त्याच्यामुळं मग काय एवढे अंडे नाही टाकते, थोडे कमीच बनवली भाजी. आता पाणी ॲड करू, थोडा रस्सा बनवू त्याच्यामध्ये. आधी अंडे ना उकळून घेतले होते बरं का मित्रांनो. उकळून मस्त घेतले आणि मग मसाले फक्त भाजी टाकून दिली. मग जास्त टाईम नाही लागायचा त्याला. 5-10 मिनटामध्ये होईना आपली भाजी रेडी. टाईमच लागेल थोडा. आपली भाजी आता मस्त अशी झालेली बरं का. वास पण छान येऊ राहिला. आता जो उघडलंय भाजीवरचं. थांबा तुम्हाला आधी भाजी दाखवतो मित्रांनो. हे बघा आपली भाजी. उकळ्या आल्यात मस्त पैकी तिला. गोडासा वास येऊ राहिला मस्त झणझणीत. काय करता हॉटेलच्या भाजीला. हॉटेलपेक्षा भारी भाजी पण होते घरी. उगं पैसे घालायचे हॉटेलला. हॉटेलपेक्षा टेस्टीला पण चांगली आणि ताज्या मटेरियलमध्ये अशी बनवली मस्त भाजी.
कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यावर, मस्त सेंट पण येतो भारी. आता फक्त जेवायचं आहे. थोडी जर केली ना तर चांगलीच होत असते, जास्त जर केली ना कधी भाजी चांगली नसते. थोडी केली का मस्त चवीला पण चांगली होती. टेन्शन मस्त भारी. आता जेवण करायचं आहे मित्रांनो. खाली हे बघा, एकदा हलवून त्याला. तरी पण आली तिला बरीच अशी, एवढी नाही आली बरं का, पण चांगली. तरी जास्त तरी आम्ही नाही खात, आम्हाला नाही एवढं जास्त तरीचं. चला आता जेवणच करायचं आहे. आता घरात जाऊ, जेवायला बसायचं. सगळं आता मध्ये घ्यावं लागेल. इकडं बाहेर आहे आपल्या, जेवण वगैरे कर. मित्रांनो आता तर घरात घेऊन जेवणच करायचं आहे मित्रांनो, कारण की भूक पण जास्त लागली, टाईम झाला आहे. मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आपली भाजी कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा. आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग इथंच संपवतो मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. तर भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो.